विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट मध्ये आपले सहर्ष स्वागत. इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमधील महत्त्वाचा घटक मागील व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्या चिन्हे याबद्दल माहिती घेतली होती. आज आपण पाहणार आहोत रोमन संख्या चिन्हे यांचे नियम. एकूण 5 नियम आहेत आणि हे महत्त्वाचे नियम वापरून रोमन संख्या कशा तयार करायच्या. तर पहिला नियम बघूया. आय व एक्स एका पुढे एक लिहू. तर आय म्हणजे 1 आणि एक्स म्हणजे 10. ते एका पुढे एक लिहून संख्या तयार करायच्या. कसं? उदाहरणार्थ आय च्या पुढे आय लिहिलं 2 होते, परत त्याच्या पुढे आय लिहिलं 3 होते. तसंच हे एक्स म्हणजे 10, परत एक एक्स लिहिलं 20 होतील, परत हे एक्स लिहिलं तर 30 होतील. परंतु दुसरा नियम लगेच आपल्याला काय सांगतो की आय व एक्स ही चिन्हे जास्तीत जास्त 3 वेळा एका पुढे एक लिहितात. 3 पेक्षा जास्त वेळा लिहिता येणार नाही. म्हणून पहिला नियम एका पुढे एक लिहून व दुसरा नियम जास्तीत जास्त 3च वेळा लिहायचा. हे दोन्ही नियम आपण लक्षात ठेवून वेगवेगळ्या रोमन संख्या चिन्ह तयार करू शकतो. तिसरा नियम बघूया. आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. म्हणजे बघूया आपण या ठिकाणी. आता या ठिकाणी आय म्हणजे 1 आणि व्ही म्हणजे 5. समजा एखादं आपण मोठी संख्या घेतली, उदाहरणार्थ आपण एक्स घेऊया. एक्सच्या उजवीकडे जर आपण आय लिहिलं उजवीकडे तर काय म्हणतात, ही जी मोठी संख्या आहे 10 अधिक 1 म्हणजे ही संख्या काय होईल 11. म्हणजे त्याची बेरीज केली जाते उजवीकडे लिहिल्यावर. दुसरं उदाहरण घेऊया आपण. ही मोठी संख्या एक्स आहे, त्याच्या उजवीकडे जर आपण व्ही लिहिलं तर ही मोठी संख्या 10 अधिक त्याच्या उजवीकडची संख्या त्याच्यात मिळवायची 5 तर ही संख्या होईल 15. अशा प्रकारे कोणत्याही मोठ्या संख्येच्या उजवीकडे जर आपण एखादी संख्या लिहिली तर त्याची किंमत डावीकडील संख्येमध्ये मिळवायची म्हणजे बेरीज करायची आणि नवीन संख्या तयार करायची. हा झाला तिसरा नियम. चौथा नियम बघूया आपण. आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे जर लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात. म्हणजे तिथं वजा होऊन जाईल. आता इथं आपण मोठी संख्या तयार केली, हे चिन्ह जर आपण डावीकडे लिहिलं, उदाहरणार्थ बघूया आपण. ही मोठी संख्या आहे एक्स म्हणजे 10, त्याच्या अलीकडे जर आपण एखादी संख्या लिहिली तर ही संख्या काय तयार होईल 10 - 1 म्हणजेच 9. अशा प्रकारे दुसरं उदाहरण बघूया आपण. हे व्ही आहे, मोठी संख्या आहे, त्याच्या डावीकडे जर आपण आय लिहिलं तर ही संख्या काय तयार होईल 5 - 1 म्हणजे 4. अशा प्रकारे डावीकडे जर लहान संख्या लिहिली असेल तर ती वजा करायची, मोठीकडे उजवीकडे लिहिली असेल तर ती मोठी संख्या म्हणजे त्याच्यात मिळवायची. अशा प्रकारे हे 2 नियम आहेत, डावीकडचे आणि उजवीकडचे. शेवटचा नियम आणि महत्वाचा नियम आहे बघूया. इथे एक महत्वाचं दिलेले बघा, एक्स किंवा आय सी म्हणजे आपण त्याला 100 म्हणतो 100. आय एक्स आणि सी ही 3च चिन्हे मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिता येतात. बाकीचे चिन्ह डावीकडे लिहिता येत नाही असा याचा अर्थ होतो. काय काय लिहायचं डावीकडे मोठ्या संख्येच्या? आय म्हणजे 1, एक्स म्हणजे 10 आणि सी म्हणजे सेंच्युरी 100 शतक म्हणतो आपण त्याला 100. हेच मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिता येतात, बाकीचे डावीकडे लिहिता येत नाही. म्हणजे व्ही डावीकडे लिहिता येणार नाही. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता शेवटचा नियम बघूया आपण. आता रोमन अंकाचे मोठमोठ्या संख्या आहेत, LCDM आपण पाहिलं होतं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. LCDM हे मोठ्या संख्या आहेत. L म्हणजे 50, C म्हणजे शतक 100 आणि D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. तर या मोठ्या संख्यांच्या डावीकडे आपल्याला हे लिहिता येईल असं त्याचा अर्थ होतो. व्ही मात्र लिहिता येत नाही. शेवटचा महत्त्वाचा नियम आहे
10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5, 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार संख्या तयार करायची. जसं आपण इथे लिहिलं होतं, समजा आपल्याला पुढची संख्या लिहायची असेल, 13 लिहायची असेल, 15 लिहायची असेल, 16 लिहायची असेल, तर आपण अगोदर काय करायचं, 10 मग अधिक 5 अधिक पुढचे आहे. उदाहरणार्थ आपल्याला 18 संख्या लिहायची असेल, बघूया आपण शेवटच्या नियम सांग, शेवटच्या नियमाचं उदाहरण सांगतो मी, बघूया. समजा आपल्याला 18 संख्या लिहायची आहे, तर समजा मी इथं x हे v म्हणजे काय झालं, हे 15, आणि याच्या पुढे जर आपल्याला असे 3 वेळेस आय लिहिले तर आपल्याला ही संख्या तयार होईल 10 अधिक 5 अधिक 3 म्हणजेच 18. अशा प्रकारे आपण रोमन संख्या चिन्हे तयार करण्यासाठी हे महत्त्वाचे नियम वापरू शकतो. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्या चिन्हाच्या बद्दल माहिती पाहिलेली आहे. पुढेही आपण दुसरा घटक सुरू करणार आहोत. तुम्हाला रोमन संख्या चिन्हे नक्कीच समजले असेल. काही अडचण असल्यास नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आमचे व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ शिष्यवृत्तीसाठी पाहत राहा. इयत्ता 5वीसाठी आणि 8वीसाठी सुद्धा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.